देवाने प्रत्येकाला सुंदरच बनवलेलं असतं. कोणाचे विचार, कोणाचे गुण, कोणाचे रूप. पण आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्त्वाचं असतं, नाही का? चला आजचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. मला घाई असते घरी जायची आणि माझ्या नवऱ्याला घाई असते ट्रेन पकडायची. आता तेवढ्यात माझं आवरून होईल का नाही हा त्याला प्रश्न पडलेला असतो आणि मी तर एकदम सुपर कॉन्फिडेंटमध्ये असते की माझं 1 पाऊण तासामध्ये होणारच. सो आल्यावरती पटकन कुकर लावली डाळ भाताची आणि इथे जवळा करून घेते आहे. कांदा आणि टोमॅटोमधला फक्त परतवलेला जो जवळा असतो ना तो भाकरीसोबत अप्रतिम लागतो. कोणी खाल्ला नसेल तर नक्की करा. सगळेच खात असतील डेफिनेटली, पण माझी करण्याची पद्धत ही अशीच असते. आता भांडी जास्त घासायला पडू नयेत म्हणून त्या तव्यातच मी भाजी परतून घेतली होती आणि माझ्या 2 भाकऱ्या देखील झाल्या होत्या आणि तिथे मला टेन्शन आलं होतं की आता अर्ध्या तासामध्ये पटापट आवरायचं आहे. होईल की नाही, होईल की नाही. माझं लक्ष घड्याळाकडे आणि दीपकचं लक्ष किचनमध्ये की माझं आवरतं की नाही. सो फायनली आवरून घेतलं होतं. त्याने त्याचं खाऊन घेतलं आणि आता मी माझं खाऊन घेते आहे, कारण मला बिग बॉस बघायचं आहे. आणि आता वेळ मी सगळा घरच्या कामांसाठी, ऑफिसच्या कामांसाठी देतच राहते, पण मी स्वतःसाठी वेळ देत नाहीये. म्हणून म्हटली चला छान स्किन केअर करून घेऊया, म्हणून पटकन जेवून घेतलं. आता 2 चमचे मुलतानी माती, त्याच्यामध्ये रोज वॉटर ॲड केलं आणि सबंध चेहऱ्यावरती पसरून घेतले. मुलतानी मातीचे बेनिफिट सगळ्यांनाच माहिती आहे. चेहरा जो काळवंडलेला असतो तो थोडासा उजळ होतो, चेहऱ्यावरचे डाग निघून जातात आणि एक्स्ट्रा ऑइल जे असतं आपल्या चेहऱ्यावरती ते निघून जातं. आठवड्यातून 2दा ट्राय करा, कारण मागचे 2 आठवडे मी ट्राय करते. त्याचा बेनिफिट खरंच खूप छान आहे. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, त्यासाठी फॉलो करा. बाय.